मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आता येणाऱ्या भागांमध्ये तुम्हाला नमी किडनॅप झालेली दिसणार आहे आणि आता सुलियात्या अशी डोक्याला हात लावणारी पोरगी गेली कुठे पळून. ही पोरगी त्यांची पळवली आहे ती त्या विवानने बरं का. आणि नेमकं नमीचा पाहायचा कार्यक्रम आहे आणि हा पोरगा आलाय बरं का नमीला पाहायला. तो मावा वगैरे खातो असं चिडवतो बरं का त्याला. आता पाण्यादा यशादाला. आता यशादाला पण टेन्शन आलं ना, पण हे सगळं कसं घडलं त्यासाठी बघत राहा सुरुवातीपासून. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड रिव्ह्यू. सुरुवातीला त्यांनी थोडंसं मागावून दाखवलंय. अवनी त्या विभानला ओरडते, माझं नाही म्हणजे नाही आहे, कुठल्याही स्त्रीला यापुढे गृहीत धरू नकोस. हे सगळे मिळून त्याला आता बांबूचे फटके मारतात विभानला आणि तिथून पळवून लावतात. विवान तिथून पळून जातो बरं का मंडळी. पण तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये अजूनही अपमानाची धगधगती आग वगैरे काय म्हणतात ना तसलं काहीतरी आहे. आता इथून बघा, खरी सुरुवात इथून झाली एपिसोडला. आज अवनीचे बाबा खूप खुश असतात. ते तिच्या आईला सांगत असतात, बघ आता अवनी महेश बरोबर आणि स्वाती बरोबर येईल बरं का. तिची खोली आवरून ठेवली का तू? आणि हो, तिला गव्हाची खीर आवडते बघ, तिच्यासाठी गव्हाची खीर करून ठेव हा. ती आई पण म्हणते हो हो सगळं करते ह मी. तेवढ्यात महेश येतो, स्वाती येते आणि विभान पण येतात घरी. अवनीचे बाबा विचारतात त्यांना, काय रे पोरांनो, अरे अवनी नाही आली, कुठे आहे अवनी? अगं औक्षणाचं ताट आण, जय्यत तयारी करू ना आपण. अरे अवनी कुठे रे पोरांनो? आता अवनीला आवाज देतात बरं का अवनीचे बाबा, अगं ए अवनी कुठे तू, ये. अरे काय रे महेश, अवनी कुठे? स्वाती अवनी कुठे ग? आता स्वाती म्हणते नाही आली अवनी बाबा. आता तिचे बाबा म्हणतात, अवनी नाही आली म्हणजे? महेश म्हणतो, बाबा तिला त्या भिकारड्यांकडेच राहायचंय, ती तिथे सुखी आहे, ती अजिबात दुःखी नाही असं ती बोलली आम्हाला. तिचे बाबा म्हणतात, अशी कशी नाही आली ती? अरे तिने दुसरं घर घेतलं होतं ना त्या गुंड माणसांनी. लगेच स्वाती म्हणते, बाबा तो माणूस चांगला नव्हता म्हणून राजाने राहू नये दिला तिला तिकडे. तिच्या काळजीपोटी केलं म्हणे राजाने सगळं. राजाने काळजी केली हे ऐकून आता तिचे बाबा चिडतात बरं का. ते म्हणतात, म्हणजे तो राजा करतो ती काळजी आणि मी करतो तो अन्याय का? मी तिच्यासाठी काय काय करतोय हे अवनीला दिसत नाहीये का? माझ्या अब्रूचे लखतर निघतात, तिला दिसत नाही? त्या घाणेरड्या घरामध्ये ती राहतीच कशी काय? त्यावर आता स्वाती म्हणते, बाबा तिचं असं म्हणणं आहे की तिच्या स्वप्नांना जपणारी माणसं तिथे भेटली आहे तिला, ती खुश आहे आणि त्या कुटुंबाचा भाग झाली आहे म्हणे. आता ते चिडतात बरं का आणि म्हणतात, बस बस आता पुरे झालं, ती त्या मुलाची आणि त्या कुटुंबाची कधीच होऊ शकणार नाहीये. काही झालं तरी अवनी कुठल्याही परिस्थितीत या घरात परत आलीच पाहिजे असा तिच्या बाबांचा आता अट्टहास आहे. आता इथून पुढच्या सीनमध्ये बघा, अवनी राजाशी बोलायला येते तेव्हा हा राजा काही तिच्याशी बोलेना. तो तिच्याशी न बोलता असा बाजूला सरकतो. अवनी म्हणते, अरे असं काय करतो राजा, बोल ना माझ्याशी, तुला बोलायचं नाहीये का माझ्याशी? त्यावर आता यशोदा म्हणतो, मी आलोच जरा स्वयंपाकाचं बघतो. अवनी त्याला म्हणते, यशोदाला, थांबा यशोदा, याला सांगा ना माझ्याशी बोलायला. यशोदा म्हणतो, का काय झालं? त्यावर आता अवनी म्हणते, बघा ना यशोदा रुसलाय माझ्यावर, बोलत नाहीये माझ्याशी. लगेच आता राजा म्हणतो, कशाला नवरा बायकोच्या भांडणात यशोदाला ओढताय? यशोदा म्हणतो, काय म्हणालास राजा, नवरा बायको? राजा आता जरा मनातून चपकतो बरं का. मग लगेच यशोदाला म्हणतो, सॉरी सॉरी सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. अवनी म्हणते, अरे असं काय करतो राजा, आय एम सॉरी. अरे तू तुझ्या भावांबद्दल जे खोटं बोलला ते त्यांचा मान वाढवण्यासाठी बोलला हे कळतंय मला, पण या सगळ्याची तुला म्हणजे हे सगळं तुला करायची गरज नाहीये. अरे तुला काय वाटलं मी तुझ्या भावांना कामावरून जज करते? असं काही नाहीये रे, माणसं चांगली असायला हवी आहेत. तुम्ही सगळे खूप चांगली आहात रे आणि तुम्हा सगळ्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर आहे, हे मी खरं सांगते. आणि ते घरमालकाचं जे प्रकरण झालं ना ते सगळं जाऊ दे. अरे स्वाती वहिनीकडनं अशा पद्धतीने कळलं ना की माझा संतापच झाला आणि मी काय करणार होते आणि मला वाईट वाटलं रे, चिडले जरा मी तुझ्यावर. माझा सगळ्यात जवळचा मित्र असं कसं माझ्यापासून गोष्टी लपवतो? राजा अरे खरंच आय एम व्हेरी सॉरी रे, खरंच सॉरी. मी तुला सगळ्यांसमोर असं ओरडले, मी आरोप केले तुझ्यावर, पण मला तरी कसं कळणार होतं ना? तू मला सांगायला हवं होतं ना तो चांगला नाहीये, त्याची नियत चांगली नाहीये. ते तू काही बोललाच नाहीस मला. तू जेव्हा सांगितलंस तेव्हा मला कळलं ना, जे तू केलंस ते माझ्या काळजीपोटी केलंस ते. यशोदा बघत असतो बरं का, हिचं बोलणं ऐकत असतो. आता अवनी पुढे म्हणते, मी सुरक्षित राहावी म्हणून तू हे सगळं केलंस ना राजा, सॉरी. मी पुन्हा पुन्हा तुला सॉरी म्हणते बघ. आता यशोदा त्यावर काय उत्तर देतो बघा. आता अवनीला कसं तरी होत असतं राजा काही बोलत नसतो म्हणून. ती म्हणते, बोल ना रे राजा, आता तुझ्या मनातलं मला कळायला हवं ना. यशोदा सांगा ना याला, बघा ना बोलत नाहीये हा. मग यशोदा म्हणतो, हो अवनी बरोबर आहे तुमचं, आमच्या राजाच्या मनात काय चाललं ना ते कोणाला कळत नाही बरं का. त्याला म्हटलं होतं आम्ही की सांग, तुला सगळं सांग. म्हणजे तुम्ही पण त्यावेळेला इतक्या आतुर झाल्या होत्या ना की त्याला असं वाटलं की तुम्ही काही त्याचं ऐकूनच घेणार नाही म्हणून त्याने तुम्हाला काही सांगितलं नाही. आणि खरं सांगू का तुम्हाला अवनी,
त्यावेळेला तुम्ही काही ऐकून घेतलंच नसतं. पण खरं सांगू का, आमचा राजा ना तुमच्या स्वप्नांच्या आड कधीच येणार नाही. तो येऊ शकत नाही. त्या उपर तुम्हाला सांगतो, तुम्हाला कधीही, अगदी कधीही हे घर सोडून जावंसं वाटलं ना, तरी हा मार्ग तुमच्यासाठी मोकळा आहे. तुम्ही जाऊ शकता बरं का. तुम्हाला इथे थांबवायचा अधिकार आम्ही कोणाला दिला नाही आणि देणार पण नाही. फक्त एवढंच आम्हाला वाटतं अवनी, की तुम्ही इथे थांबावं. बस बाकी काही नाही. तुम्ही राहावं आमच्यासोबत एवढंच वाटतं आम्हाला. राजा लगेच म्हणतो, "हो, हो. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा बरं का. विठुरायानेच तुम्हाला साक्षात्कार दिलाय बरं का. विठुरायाने सांगितलंय तुम्हाला, याच घरातून तुमच्या स्वप्नाचा रस्ता जातो ते आणि आम्ही सगळे आहोत ना तुमच्या स्वप्नांच्या पाठीशी कायम उभे आहोत. हे लक्षात ठेवा हं अवनी, लक्षात ठेवा." असं राजा जीव ओतून सांगत असतो. तेवढ्यात आता धन्या आणि पान्या येतात ओरडत ओरडत, आईस्क्रीम वाले, आईस्क्रीम वाले. राजा म्हणतो, "ए काय रे, काय झालं?" आता यशाला पण विचारतो, "काय रे, काय झालं?" धन्या म्हणतो, "कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन." आता यांना काही कळे ना, काय उमजे ना काय चाललंय यांचं. मग तो राजा विचारतो, "अरे कशासाठी कुल्फी, काय आहे?" पाण्या म्हणतो, "ते काही आम्हाला माहिती नाही बरं का. अरे अण्णांनी फोन केलता बाबा, अण्णांनी सांगितलं घरात सेलिब्रेशन आहे, आईस्क्रीम घेऊन या, म्हणून घेऊन आलो." राजा म्हणतो, "बाबो, रॉकी द फादरना आणखी काय घोळ घातला कोणाच ठाऊक आता." पाण्या म्हणतो, "हो ना, मला निगेटिव्ह म्हणतो. आणि काय रे राजा, तू निगेटिव्ह विचार करतो?" "अरे अण्णा सेलिब्रेशन म्हणाले, सेलिब्रेशन." राजा म्हणतो, "अरे बाबा कसलं सेलिब्रेशन?" पाण्या म्हणतो, "तुझा चांगला प्रश्न आहे, पण ते काही आम्हाला माहिती नाही बरं का." राजा म्हणतो, "अरे सांगा तर कसलं सेलिब्रेशन?" धन्या आणि पाण्या सोबतच ओरडतात, "अरे बाबा आम्हाला नाही माहिती रे." राजा आता पुढे काही बोलणार तेवढ्यात अण्णा येतात बरं का, आईस्क्रीमची पिशवी घेऊन आणि नाचत नाचतच येतात. टिंग टांग टिंग टांग ढिंग ढांग ढिंग ढांग असं काहीतरी म्युझिक म्हणतात ते तोंडाने बरं का. आणि त्यांनी ती पिशवी पलंगावर ठेवली आणि तिथे भिंतीवर असलेला एक फोटो खाली ठेवला. यशोदा आल्याला विचारतो, "अण्णा काय चाललंय तुमचं? काय हसू राहिले, नाचू राहिले, गाणं म्हणून राहिले, काय चाललंय काय? कसलं सेलिब्रेशन चाललंय अण्णा?" अण्णा म्हणत असो, "रुको जरा, सबर करो, वेट एंड वॉच." "अरे तुम्हाला लक्ष्मीची शपथ, डोळे बंद करा बरं पोरं, हो पटकन." आता हे सगळे डोळे बंद करतात बरं का. तोवर अण्णाने राजा अवनीचा फोटो भिंतीला टांगलाय आणि एक त्यांचा फॅमिली फोटो पण आहे बरं का मंडळी. ते रिसेप्शनच्या दिवशी काढलेले फोटो आहेत. आणि आता ते फोटो टांगतात अण्णा भिंतीला आणि मग या पोरांना म्हणतात, "उघडा रे उघडा, डोळे उघडा. बघा कसं वाटलं सरप्राईज माझं." आता त्यावरती लाल फडकं टाकलेलं असतं. अवनी म्हणते, "अण्णा हे काय आहे?" अण्णा म्हणतात, "अरे सांगितलं असं लगेच दाखवत नसतं सरप्राईज. अय राजा, या फ्रेमवरचं कापड तू काढ आणि सुनबाई या फ्रेमवरचं कापड तू काढ बरं." अवनी म्हणते, "हो पण हे काय आहे?" आता अण्णा म्हणतो, "बघ तर खरी." राजा आणि अवनी आता त्या फ्रेमचं अनावरण करतात. आणि बघतात तर काय, सुंदर आणि अप्रतिम असे फोटो असतात बरं का. राजा आणि अवनीचा फोटो आणि इकडे फॅमिली फोटो. राजा आणि अवनी ते बघतात आणि मनातनं थोडंसं जर त्यांना कसं तरीच होतं. पाण्या धन्या सगळे टाळ्या वाजवतात. यशोदाला पण कसं तरी झालंय बरं का. अण्णा म्हणतात, "वा, आता कसं या म्हाताऱ्याला आनंद झाला बरं का. पोरं हो, माझं स्वप्न होतं बरं का, आपल्या घराच्या भिंतीवर असा फॅमिली फोटो आणि आता इथे बघ असा राजा आणि सुनबाईचा फोटो. काय छान वाटतंय रे. ए राजा, केलं बरं, तू माझं स्वप्न पूर्ण केलं." लगेच आता धन्या म्हणतो, "हे पाण्यादा, नमी असती तर काय म्हणली असती?" लगेच पाण्या ऍक्टिंग करतो, "अरे नमी म्हणली असती, ए झिपऱ्या, माझा आणि यशाचा फोटो का नाही लावला इथं?" लगेच यशोदा म्हणतो, "ए गप्पा बसा रे, काय बडबड करू लागले रे तुम्ही?" अण्णा विचारतात, "सुनबाई कसं वाटलं सरप्राईज?" यशा म्हणत होता की कशाला फोटो बिटो आणता अण्णा, पण मी आणला बरं का. मग लगेच आता पाण्या म्हणतो, "हां, यशोदाला पैशाचं टेन्शन आलं असेल." अण्णा म्हणतो, "अरे 100 रुपये फेकले त्याच्या तोंडावर आणि त्याला सांगितलं बाकीचे पैसे यशाकडून घे. सुनबाई कसा वाटला फोटो सांग बरं." "वा रे वा, अण्णाची कमालच आहे." आता तो यशोदा तिथून जात असतो बरं का. तो म्हणतो, "मी चाललो, मी स्वयंपाकाचं बघतो बरं का." पण आता राजाला पण कसं तरी होते कारण त्यांचं लग्न खोटं आहे असं अवनीला वाटतं ना. मग आता अण्णा म्हणतात, "ए इकडे इकडे पाण्या, इकडे ये." अण्णा आता पाण्याची जरा गंमत करतात बरं का आणि म्हणतात, "बघ रे पाण्या, अरे एका भिंतीवर राजा सुनबाईचा फोटो आणि एकीकडे आपला फॅमिली फोटो आणि आता इकडे राजा आणि सुनबाईच्या फोटोच्या बाजूला पाण्या आणि डॉलीचा फोटो पाहिजे बरं का." आता पाण्या म्हणतो, "डॉली? कोण डॉली?" अण्णा म्हणतो, "डॉली नाही तर मग कोण आहे?" मग पाण्या म्हणतो, "नाही हो, कोण नाही आहे." तेवढ्यात धन्या येतो बरं का समोर आणि म्हणतो, "हो अण्णा, डॉली नाही, पहिली." पाण्यात चिडतो आणि म्हणते, "धन्या गबे." त्यावर अण्णा म्हणतो, "अच्छा पहिली आहे होय." अण्णाचं पुढचं टार्गेट आता पाण्याचं लग्न आहे बरं का. मग आता पाहतो, "नाही हो अण्णा, पाहिली नाही." मग आता अण्णा म्हणतो, "मग तू कोण पाहिली?" त्यावर आता पाण्या म्हणतो, तो वैतागतो पाण्या आणि म्हणतो, "अरे कोण नाही भेटली, काय चाललं राव तुमचं?" आणि तिथून चिडून निघून जातो. अरे वा प्रेक्षकांनो, अण्णांना शिवाने इथे लोकायला पोरी भेटेना लग्नाला. अण्णांना सगळ्याच पोरी अगदी रेडीमेड रेडी आहेत.
गंमत केली बरं का मंडळी. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. पाण्यात चालला जातो बरं का, तेव्हा हा धन्या म्हणतो, अहो अण्णा आईस्क्रीम राहिलं ना, वहिनी हे घे आईस्क्रीम, ए राजादा आईस्क्रीम घे. बाकीचा आईस्क्रीम घेऊन धन्या बाहेर पळायलाय. बहुतेक सगळ्यांच्या वाटेचा आईस्क्रीम हा खाणार असं दिसतोय. आता अवनी तो फोटो बघते आणि तिला असं कानकोंड होतं. अवनी आणि राजा थोड्या वेळ एकमेकांकडे बघतात, त्या फोटोकडे बघतात. मग अवनी राजाला म्हणते, राजा जे लग्न आपण जगापासून लपवलं त्याच लग्नाचा फोटो आज भिंतीवर आहे रे. तिचे डोळे पाणावलेले असतात बरं का. ती डोळे पुसते आता अवनी आणि म्हणते, आपलं खोटं लग्न सगळ्यांसाठी इतकं खरं झालंय की आता खरं सांगायची वेळ आली ना राजा, तर आपल्याला प्रश्न पडणार आहे की खरं त्यांना सांगायचं तरी कसं. आपण फसवतोय ना रे राजा सगळ्यांना. राजा म्हणतो, नाही अहो ते, पण अवनी आता काहीच बोलत नाही आणि ते आईस्क्रीम तिथेच ठेवून चालली जाते. अरे वा, राजाला 2-2 आईस्क्रीम मिळाले. पण तो त्या सिच्युएशनमध्ये नाही आहे. तो आता फोटो बघतो आणि मनातल्या मनात बोलतो, मॅडम तुम्हाला जे खोटं वाटतंय ते 1000% खरं आहे हो. कसं सांगू तुम्हाला, कधी तुम्ही हे सगळं डोक्यातून काढाल, कसं सांगू तुम्हाला, आपलं लग्न खरं आहे. देवी आई हा फोटो या घरात कायम राहू दे, या घरावर बाईचा आशीर्वाद कायम राहू दे देवी आई, असं तो मनातल्या मनात देवीला प्रार्थना करतो. पण इकडे हा विवाद अपमानाच्या आगेमध्ये खूप असा म्हणजे काय म्हणतात त्याला, बदला घ्यायचा आहे त्याला. तो असा मनाशीच बडबडत असतो, माझा अपमान केला त्या अवनीने, मी कॅनडा रिटर्न आहे, मी एवढा शिकलेला आहे, लोक माझी अपॉइंटमेंट घेतात आणि ही अवनी स्वतःला काय समजते, तिला तर मी आता अद्दल घडवणार असतो ना, दारू वगैरे पिताना दाखवलाय. लोक माझी वाट बघतात आणि ही लहानशा गावातून आलेली पोरगी मला शहाणपणा शिकवते, हिला तर मी आता सोडणार नाहीये, हिला दाखवतोच, असं म्हणून आता त्याने एका माणसाला बोलवलंय बरं का. त्याला त्याचा झालेला अपमान सारखा आठवतोय असं त्यांनी दाखवलं. आता तेवढ्या तिथे एक माणूस येतो, विवान त्याला आवाज देतो, ये रे ये इकडे ये, आणि हे घे पैसे देतो आणि फोटो दाखवतो अवनीचा आणि म्हणतो काम झालं पाहिजे बरं का. त्यावर तो माणूस म्हणतो, साहेब काळजी करू नका, काम होणारच. आता विवान मनाशीच हसतो बरं का. तो किडनॅप करणारे हे त्यांनी इथे आपल्याला दाखवलं नाहीये, पण प्रोमो लगेच दिसलाय. आता राजा सकाळी सकाळी तयार झालेला असतो, पण पाकिटात पैसे नसतात. तो देवी आईला म्हणत असतो, काय देवी आई, तू माझं नावच नुसतं धनराज ठेवलंय. तेवढ्यात यशोदा येतो आणि म्हणतो, हे घे, राखतील तुला पैसे, राहू दे तुझ्याकडे. आता राजा सहज म्हणतो, नको राहू दे रे यशोदा, कशाला. मग लगेच यशोदा पैसे मागे घेतो. मग राजा म्हणतो, नाही नाही राहू दे, तू देतोय तर घेतो दादा. यशोदा म्हणतो, राहू दे बाबा, त्या सोबत आहेत तुझ्या, लागतील तुला. आणि कसं आहे, त्यांना माहिती नाही आहे ना तुझी नोकरी गेली आहे ते. राजा म्हणतो, नाही रे, नाशिकमधला टॉप ड्रायव्हर आहे मी, अरे काम स्वतः शोधत येईल मला, तू बघच. यशोदा म्हणतो, अरे ठेव तू पैसे ठेव बाबा. आणि तेवढ्यात अवनी येते बरं का, मस्त चकाचक आवरून. मग राजा तिला बघून म्हणतो, अरे वा अवनी मॅडम, आज एकदम चकाचक, कुठे चाललायत. अवनी म्हणते, अरे माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीचं लग्न आहे, तिकडे चालली आहे मी, मला ना तिला सरप्राईज द्यायचं आहे. तेवढ्यात राजा म्हणतो, अरे वा, म्हणजे प्लेझंट सरप्राईज म्हणा ना, मग एक काम करतो, मी पण येतो तुमच्याबरोबर, मला ते बुंदीचे लाडू खायचे आहेत ना. अवनी म्हणते, नको रे बाबा, उशीर झालाय, तू कुठे येत बसतो, तुला तयार व्हायला वेळ लागेल. राजा म्हणतो, नाही मी तयार व्हायला वेळ लागतोच, चला साईड लावा. आता तो आरशात बघतो आणि म्हणतो, चला बघा रेडी झालो मी. अवनी म्हणते, झाला रेडी. राजा म्हणतो, मग मला काय वेळ लागतोय, आणि तसंही तुम्ही सोबत असताना माझ्याकडे कोण बघणार आहे. अवनी त्याला म्हणते, फ्लर्ट करतोयस का माझ्यासोबत. तेवढ्यात यशोदा येतो बरं का तिथे आणि म्हणतो, काय करू राहिला हा, तुम्हाला काय करू राहिला, फ्लर्ट करू राहिला. लगेच राजा म्हणतो, नाही मी नाही काही केलं मी, ते काय असतं फ्लर्ट वगैरे, मला काही येतच नाही. अवनी हसायला लागते. राजा म्हणतो, काय तुम्ही मॅडम अशी काय मस्करी करता हो माझी. यशोदा माझी कुस्करी करेल ना, मागे बघा कसं मारक्या रेड्यासारखा बघू राहिला माझ्याकडे. चल यशोदा मी निघालो बरं का. आता राजाने लगेच गॉगल घातला बरं का आणि म्हणतोय, अरे यशोदा, माझ्या वाटची चवळीची हुसळ धन्याला देऊन टाक बरं का, चला मॅडम आय एम रेडी. अवनी म्हणते, यशोदा येते ह मी. आणि अवनी आणि राजा कुठे त्या लग्नाला गेलेत बरं का. आता तेवढ्यात येतो पाण्या घरी आणि विचारतो, अवनी आणि राजा कुठे गेले रे यशोदा, ए वहिनी लवकर ये. आणि विचारतो बरं का तो यशोदाला, कुठे गेले दोघे जण. मग यशोदा म्हणतो, अरे ते अवनीच्या मैत्रिणीचं लग्न आहे म्हणे, बुंदीचे लाडू खायला गेलेत. मग लगेच आता पाण्या म्हणतो, अरे वाट बघायची असती ना, अरे आत्ता आपल्याला लाडू खायला भेटणारच आहे. यशोदा म्हणतो, म्हणजे. पाण्या म्हणतो, अरे आपल्याला लाडू खायला मिळणार आहे ना, आपल्या नमीचं लग्न ठरणार आहे, अरे खा म्हणा मग बुंदीचे लाडू दाबून, आज पाहुणे येणार आहे, मग काय बाबा उद्या साखरपुडा आणि मग काय लग्न नमीचं. अरे ती आत्या नाही म्हणली ना तरी आपण जोरदार नाचायचं बरं का नमीच्या लग्नात, असं तो पाण्या आतमध्ये जाऊन बडबडत असतो. आता यशोदाला टेन्शन आलं ना, नाही म्हटलं तरी त्याचंही प्रेम आहेच नमीवर, नाही का मंडळी. काय वाटतं तुम्हाला, मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला. आता गोंधळात गोंधळ होणार आहे. आता त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला.
आता उद्याच्या भागात आपण बघतोय यशादा घरातनं बघत असतो नमीला बघायला आलेला मुलगा अत्यंत विचित्र दाखवलाय बरं का त्यांनी. तो काहीतरी खातोय सुपाऱ्या सापाऱ्या आणि तिथेच थुंकतोय. आता मुद्दाम पाण्या म्हणत असतो, बघ बघ हा पोरगा बघे नमीला पाहायला आलाय आणि कसा मावा खातोय. पण तितक्यात आता किडनॅपिंग होते ती नमीचीच बरं का. अवनी समजून त्या विवानच्या माणसांनी नमीलाच किडनॅप केलंय. आता ती डोक्यावर हात मारते आत्या आणि विचार करते नमी, पण नमीला आता डायरेक्ट अवनीच्या घरी नेतो बरं का मंडळी. विवान चांगलाच गोंधळ उडणार आहे. पण आता ही आत्या तोपर्यंत काय काय तमाशा करेल काही सांगता येत नाहीये. तुम्ही एक्सायटेड आहात ना पुढचे एपिसोड बघायला? कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि आजचा एपिसोड रिव्ह्यू आवडल्यास प्लीज 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 मंडळी हार्टली रिक्वेस्ट यू लाईक करायला विसरू नका. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थोड्याच दिवसात आपली 1 लाखाची फॅमिली पूर्ण होईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.